हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका भरतीवर फोकस करून आरोग्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नये. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न दिसावेत या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी डॅश डॅश ही आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 यकृत. समोरचा प्रश्न, नेत्रबिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष कोणता असतो? पहा, नेत्रबिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा मोतीबिंद हा दोष निर्माण होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मोतीबिंदू. मित्रांनो, आता मी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे आणि आत्तापर्यंत जेवढे आपण 300-350 प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांपैकीच एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थात होते? पर्याय आहेत माल्टोज, नायट्रोजन, जीवनसत्व ब आणि ग्लुकोज. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पहा, प्रश्न पुन्हा एकदा, पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर डॅश डॅश पदार्थात होते. माल्टोज, नायट्रोजन, जीवनसत्व ब आणि ग्लुकोज यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. चला फटाफट उत्तर द्या. समोरचा प्रश्न पाहूया. माणसाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असते? माणसाच्या शरीरामध्ये 65% पाणी असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 65. समोरचा प्रश्न, नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती? पहा मित्रांनो, नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे आहेत XY. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 XY. समोरचा प्रश्न, शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य लहान मेंदूकडून केले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लहान मेंदू. समोरचा प्रश्न, मानवी आरोग्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे जास्तीत जास्त प्रमाण डॅश डॅश असावे, तर ते 1.5 ppm असावे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1.5 ppm. समोरचा प्रश्न, शरीरातील कोणत्या अवयवामध्ये चरबी फॅट जमा होते? पहा, शरीरातील कोणत्या अवयवामध्ये टिश्यूमध्ये चरबी फॅट जमा होते, तर ती ॲडिपोज टिश्यूमध्ये जमा होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ॲडिपोज टिश्यूमध्ये जमा होते. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्टेरॉल आहे? पहा, चांगले कोलेस्टेरॉल ओके, तर ते आहे HDL. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 HDL. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते? पहा, कोणत्या आरोग्य संस्था महाराष्ट्रामध्ये सर्वात खालच्या स्तरावर आहे, तर ते असते उपकेंद्र. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 उपकेंद्र. समोरचा प्रश्न, विषाणूपासून होणारा डेंग्यू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासांपासून प्रसारित होतो? पहा मित्रांनो, डेंग्यू हा आजार विषाणूपासून होणारा आजार आहे आणि तो एडिस इजिप्ती या डासापासून प्रसारित होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 एडिस इजिप्ती. समोरचा प्रश्न, पहा मित्रांनो, मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे प्रश्न पाहिले त्यापैकीच आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, रासायनिक अभिक्रियेचा वेग कशामुळे वाढतो? द्रावण, द्रावका, उत्प्रेरका, क्षपणका. 4 पर्याय आहेत. पहा, प्रश्न पुन्हा एकदा, रासायनिक अभिक्रियेचा वेग डॅश डॅश मुळे कशामुळे वाढतो? 4 पर्याय आहेत, द्रावण, द्रावका, उत्प्रेरक, क्षपणक. कशामुळे वाढतो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, आता पहा, कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये पुरुष नसबंदी या पद्धतीचा वापर केला जातो. या 4 पर्यायांपैकी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुरुष नसबंदी. समोरचा प्रश्न,
जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 7 एप्रिल. समोरचा प्रश्न, साधारण जन्मदर काढण्याचे सूत्र कोणते? पहा, साधारण जन्मदर काढण्याचे सूत्र आहे एकूण जिवंत जन्म मध्यम वर्षीय लोकसंख्या गुणिले 1000. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 एकूण जिवंत जन्म मध्यम वर्षीय लोकसंख्या गुणिले 1000. ओके, समोरचा प्रश्न, त्वचेला काळा रंग डॅश डॅश मुळे येतो? त्वचेला काळा रंग मेलॅनिन मुळे येतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मेलॅनिन. समोरचा प्रश्न, कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? पहा, कॅल्शियमची मानवी शरीराला गरज असते कारण हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी आणि रक्त गोठण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ए व बी बरोबर. हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी, रक्त गोठण्यासाठी. ओके, डी पर्याय बरोबर आहे. ए व ब 1 व 2 बरोबर. समोरचा प्रश्न, कर्करोगात पेशींचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते? कर्करोगात पेशींचे विभाजन अनियंत्रित विभाजन पद्धतीने होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अनियंत्रित विभाजन पद्धती. समोरचा प्रश्न, किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? किडनी स्टोन कॅल्शियम ऑक्झॅलेटमुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम ऑक्झॅलेट. समोरचा प्रश्न, मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण डॅश डॅश असावे? पहा, मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 0.03% असावे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 0.03%. समोरचा प्रश्न, बाळाला प्राथमिक लसीकरण किती वयापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे? बाळाला प्राथमिक लसीकरण 1 वर्षाच्या आत या वयापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1 वर्षाच्या आत. समोरचा प्रश्न, बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पायापेक्षा डॅश डॅश असते? बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पायापेक्षा खाली असावी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 खाली असावी. समोरचा प्रश्न, सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, सिकल सेल हा आजार लाल रक्तपेशीशी संबंधित आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लाल रक्तपेशी. समोरचा प्रश्न, क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे? पहा मित्रांनो, क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी थुंकीची सूक्ष्म जंतूसाठीची जी तपासणी आहे ती सर्वात योग्य पद्धत आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 थुंकीची सूक्ष्म जंतूसाठी तपासणी. समोरचा प्रश्न, सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते? पहा, 1500 लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1500. समोरचा प्रश्न, भूल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर करतात? भूल देण्यासाठी नायट्रस ऑक्साईडचा वापर करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड. समोरचा प्रश्न, अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा डॅश डॅश वाढ होय? अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा सूक्ष्मजीवाची वाढ होय. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सूक्ष्मजीवाची वाढ. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका भरतीवर फोकस करून आरोग्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नाही. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधीलच प्रश्न दिसावेत. या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा, जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.